नमस्कार, मी डॉक्टर बबिता पाटील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीसीओडी उत्पन्न होण्याची उर्वरित कारणे पाहणार आहोत. तिसरी गोष्ट म्हणजे जे मानसिक भाव आहेत, चिंता, शोक, भय, क्रोध. म्हणजे जर सतत टेन्शन घेत असतील, सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल किंवा शोक होत असेल, या कारणाने हार्मोनल डिस्टर्बन्स होऊन पीसीओडीची उत्पत्ती होते. चौथी गोष्ट आहे लठ्ठपणा. तर लठ्ठपणामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होत आहे व त्यामुळे बीजग्रंथी स्टिम्युलेट होऊन स्त्रियांच्या शरीरामध्ये मेल हार्मोन सिक्रेट होत आहेत व यामुळे पीसीओडी उत्पन्न होत आहे. पाचवी गोष्ट आहे झोप. जर आपण पुरेशी झोप घेत नसेल किंवा अतिप्रमाणात झोप घेत असेल तर त्यामुळे पीसीओडी उत्पन्न होते. सहावी गोष्ट, जर अजीर्ण, अग्निमंद्य असेल म्हणजे अपचन आहे किंवा जर जेवण वगैरे पचत नसेल, यामुळे सप्तधातूंचं पोषण होणार नाही, दोष धातू दृष्टी होऊन पीसीओडीची उत्पत्ती होते. सातवी गोष्ट आहे व्यसन. स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे किंवा इतर, ही पीसीओडीची उत्पत्तीचे कारण ठरते. आठवी गोष्ट आहे प्रदूषण. आजकालच्या शहरामध्ये अतिशय प्रदूषण होत आहे, त्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड वगैरे असतं, त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन पीसीओडीची उत्पत्ती होते. तर उद्याच्या माझ्या पोस्टमध्ये पीसीओडीची लक्षणे काय असतात हे सांगणार आहे. धन्यवाद.